बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या एकलारा गावात ग्रामदैवत श्री संत खोटेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य शोभायात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला। तब्बल 30 क्विंटल ज्वारीच्या भाकरी आणि 7 क्विंटल उडदाच्या डाळीचा महाप्रसाद यावेळी भाविकांना वितरित करण्यात आला। दरम्यान गेल्या आठवड्यापासून श्री संत खोटेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, पारायण आदी आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले। त्यामुळे एकलारा बानोदा गावात आनंदी व भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। यात्रेच्या एक दिवस अगोदर संपूर्ण गावातून खोटेश्वर महाराजांच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर महाराजांचा रथ मंदिरस्थळी व दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता वाजत गाजत मंदिरात आल्यानंतर काल्याचं कीर्तन, दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला। एकलारा बानोदा नगरीमध्ये श्री संत खोटेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम जवळपास उत्सव हा 8 दिवसापासून चालू आहे। जवळपास म्हणजे 8 दिवसाच्या अगोदर सप्ताह असते आणि ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे सप्ताह असते आणि सप्त्याच्या नंतर 25 तारखेला या गावातून खोटेश्वर महाराज यांचा रथ उत्सव पूर्ण गावामधून निघतो आणि सगळे लोक त्यात उत्साहात सहभागी होतात आणि खूप चांगल्या पद्धतीने साजरा करतात। आणि 26 तारखेला आज इथं म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम असते। महाप्रसादामध्ये उडदाचं वरण आणि भाकरीचं म्हणजे असा म्हणून महाप्रसाद असते। जवळपास आज म्हणजे जवळपास 30 क्विंटल ज्वारीची भाकरी आणि 6 क्विंटल उडदाची डाळ आणि जवळपास लोक म्हणजे जवळपास महाप्रसाद घेऊन गेलेले आहेत। जवळपास 15 ते 20 हजारच्या लोकांना म्हणजे दरम्यान लोक आज जेवण करून गेले आणि अशा प्रकारे आज हा खोटेश्वर महाराजचा पुण्यतिथीचा उत्सव पार पडला।